नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, घरच्या घरी कमी खर्चामध्ये घरगुती आहार घेऊन वजन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। वजन कमी करण्यासाठी माझं 12 वाजेपर्यंतचं जे रुटीन आहे ते ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करते, तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर आता सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम मी 5 वाजता उठते, त्यावेळेस कोमट पाणी घेते। त्यानंतर 5:30 ते 6:30 ऑनलाईन एक्सरसाइजचा क्लास घेते, तुम्हाला माहीतच आहे। त्याच्यानंतर मी बरोबर 7 वाजता माझी मॉर्निंग ड्रिंक घेते। तर मॉर्निंग ड्रिंकमध्ये आज घेतलेला आहे मी आवळा ज्यूस, आणि आवळा ज्यूसमध्ये मी कोमट पाणी टाकलेलं आहे, कारण की मी कोमट पाणीच पिते। पावसाळा आणि हिवाळा मी थंड पाणी पित नाही, मी फक्त उन्हाळ्यात थंड पाणी पिते, ते पण माठातलं। तुम्हाला बऱ्याच मैत्रिणींना माहिती असेल, कारण की मला सायनस सर्दीचा पण त्रास आहे। तर मी ते आवळा ज्यूस घेतलेला आहे, कारण की आता बरेच दिवस झाले मी एक्सरसाइज करत होते, पण डाएटकडे थोडंसं दुर्लक्ष होतं, त्याच्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स आलेले, त्याच्यानंतर केस गळती पण होत आहे थोडी थोडी, त्याच्यामुळे आवळा ज्यूस घेते। त्याच्यानंतर डाएटमध्ये पण भरपूर बदल केलेला आहे। तर ज्यावेळेस आपलं वजन कमी करण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा हेल्दी राहण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस नक्कीच आपले हेल्थ प्रॉब्लेम्स जे आहेत ते कमी करण्यासाठी आपल्याला असं डेली रुटीन जे आहे ते फॉलो करावं लागतं। तर मी आता माझं डेली रुटीन सुरू केलेलं आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते। तर रात्री भिजवलेले इथे काळे मनुके जे आहे मुठभर ते मी घेतलेले आहेत, पित्त कमी होतं, बद्धकोष्ठता असेल, पोट साफ होत नसेल तर पोट पण साफ होतं काळे मनुक्यांनी, तर तुम्ही पण नक्की घ्या। तर इथे ब्रेकफास्ट बनवायला मला अजिबात वेळ नव्हता, माझ्यासाठी स्वतंत्र, म्हणून इथे मी मखाण्याची स्मूदी बनवत आहे। तर माझ्याकडे आज फळं नव्हते, काही नव्हतं, पण मखाने होते, राजगिऱ्याचा लाडू होता, एक खजूर होते, त्याच्यामुळे पटकन स्मूदी जी आहे ती पटकन होते आणि पोट पण भरून राहतं, भूक लागत नाही। त्याच्यामुळे नक्कीच ही जी स्मूदी आहे तुम्ही पण घरी ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल। ज्या दिवशी आपल्याकडे फळं वगैरे नसतात त्यावेळेस असं ऑप्शन असू शकतात, दुसरे पण होते, पण मला तेवढा वेळ नव्हता, कारण की हे पटकन होते ना, 2 ते 3 मिनटात होऊन जाते पटकन। त्याच्यानंतर मी आता सर्व बारीक केल्यानंतर घरी बनवलेली प्रोटीन पावडर 1 चमचा घेतलेली आहे मी। तर प्रोटीन पावडरचा व्हिडिओ मी टाकलेला नाही आहे, कारण की मी प्रोटीन पावडर बनवली पण व्हिडिओ काढला नाही, तर नेक्स्ट टाईम बनवली तर नक्कीच मी तुम्हाला शेअर करेल। जर समजा तुम्हाला प्रोटीन पावडरची रेसिपी हवी असेल तर थोडीशी वाट बघावी लागेल। तर इथे मी पाण्यामध्ये स्मूदी बनवलेली आहे। मी अगोदर सांगितलं चेहऱ्यावरती ज्या पिंपल्स आल्या होत्या ना, त्याच्यामुळे दूध आणि दुधाचे पदार्थ सर्व बंद केलेले आहेत, कारण की खूप चेहऱ्यावरती पिंपल्स आल्या होत्या त्याच्यामुळे। तर मी फक्त पाण्यात घेतलेली, टेस्ट छान लागते, कारण की मला सवय झाली आता पाण्यामध्ये कोणती स्मूदी मी पाण्यातच घेते बनवून, केळी जरी टाकली तरी पाण्यातच बनवते स्मूदी, तुम्ही दूध ॲड करू शकता। आणि ह्या ज्या सीड्स आहेत 4 सीड्स मी ॲड केलेले आहेत स्मूदीमध्ये। मी ज्या सीड्स ॲड केलेल्या आहेत तुम्ही बघितल्याच असतील, तर त्या माझ्या संपलेल्या होत्या, म्हणून नाश्ता झाल्यानंतर मी त्या भाजून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता ते 4 प्रकारच्या बिया आहेत, आणि तुम्ही बघता क्षणी ओळखल्या पण असतील, तिळीच्या बिया आहेत, त्याच्यानंतर ह्या सूर्यफुलाच्या बिया आहेत, आणि त्याच्यानंतर त्या भोपळ्याच्या बिया आहेत, आणि आळशीच्या बिया आहेत। तर ह्या 4 प्रकारच्या ज्या बिया आहेत त्या मी इथे भाजून घेतलेल्या आहेत, आणि व्हिडिओ काढायचा होता म्हणून असे मी वेगवेगळे ठेवलेले आहेत, पण हे वेगवेगळेच भाजलेले आहेत, आणि हे थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीत मी भरून ठेवणार आहे। तर ह्या ज्या बिया आहेत, सीड्स आहेत, त्या मी स्मूदीमधून घेते, दिवसाला 1 ते 2 चमचे घेते। तर ह्या बियांमुळे आपलं हार्मोन्स जे आहेत ते संतुलित राहतं, त्याच्यानंतर आपले जे मासिक पाळी जे आहे ज्यांचे रेग्युलर येत नाही त्या नक्कीच ती रेग्युलर होते, पण ह्या बियांचं सेवन तुम्ही रोज केलं पाहिजे। त्याच्यानंतर आपल्या हाडांचं जे आरोग्य आहे ते सुधारते। सूर्यफूल, भोपळा, आळशी व तीळ या बियांमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि मॅग्नीजचं मुबलक प्रमाण असते, त्याच्यासाठी हाडांसाठी हे लाभदायक आहे, आणि हाडांची झीज रोखते। त्याच्यानंतर आपल्या त्वचा व केसांचं आरोग्य पण सुधारते, कारण की या सर्व बियांमध्ये व्हिटॅमिन ई आहे, अँटीऑक्सिडंट्स व हेल्दी फॅट्स असल्यामुळे आपली ती त्वचा आहे ती सुधारते, व केस गळती पण कमी करण्यास मदत होते। त्याच्यानंतर आपली प्रतिकारशक्ती वाढते, आणि वजन नियंत्रणात होण्यास मदत होते। त्याच्यानंतर याच्यामध्ये फायबर आणि हेल्दी फॅट्स भरपूर असतात, म्हणजे पोट भरलेलं वाटतं आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते। पण ह्या दिवसभरातून फक्त 1 ते 2 चमचा घ्यायचा आहे, तुम्ही भिजवून पण घेऊ शकता, स्मूदीमध्ये पण घेऊ शकता। तर इथे मी तयार करून ठेवलेले आहे एका बरणीमध्ये।
घरातील सर्व कामं आवरल्यानंतर 10:15 वाजता माझा ऑनलाईन एक्सरसाइजचा क्लास सुरू होतो, जो की वजन कमी करण्यासाठी आहे. तर तुम्ही बिफोरचा व्हिडिओ माझा बघू शकताय. पोटाची चरबी, कमरेची चरबी, त्याच्यानंतर शीट, मांड्यांची चरबी वाढलेली आहे. हा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे. आणि आता एक्सरसाइज करते तो ह्या वर्षीचा आत्ताचा व्हिडिओ आहे. टी शर्ट एकच आहे, तुम्ही बघू शकताय फरक. पण वजन कमी करणं किंवा पोट, मांड्या, शीटच्या भागाची चरबी कमी करणं याच्यासाठी वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देतात, व्यायाम करतात, हेल्दी आहार घेतात, चांगल्या सवयी फॉलो करतात, तेव्हा तुमचं नक्कीच वजन कमी होतं. त्याच्यानंतर फॅट लॉस पण होतं. पण त्याच्यासाठी व्यायामाचं आणि डाएटचं सातत्य असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही खूप विचार करतायत वजन कमी करण्याचा, खूप प्रयत्न पण करतायत, त्याच्यानंतर खूप व्हिडिओ बघतायत, खूप माहिती बघतायत, वजन कमी करायचं आहे मला, फक्त विचार करतायत पण सुरुवात करत नाही आहे, तर तुमचं वजन कमी होणार नाही आहे. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला सुरुवात तर कुठून तरी करावीच लागेल. जेव्हा तुम्ही सुरुवात कराल, तुम्ही व्यायाम कराल, स्वतःला वेळ द्याल, सातत्य ठेवाल, संयम ठेवाल, तेव्हा नक्कीच तुमचं वजन कमी होणार, त्याच्यानंतर फॅट पण कमी होणार, इंचेस कमी होणार. तर नक्कीच तुम्हाला जर समजा खूप प्रश्न पडले असतील, कसं वजन कमी करू, सुरुवात कुठून करू, असे जर प्रश्न पडले असतील किंवा खूप प्रयत्न करूनही तुमचं वजन कमी होत नसेल, तर नक्कीच तुम्ही माझा ऑनलाईन एक्सरसाइजचा क्लास सुरू करा. फक्त घरगुती आहार आणि मी ज्या एक्सरसाइज करून घेते त्याच्यातून तुमचं फॅट लॉस छान होणार आहे. आणि घरगुती आहार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला डाएट पण खूप सोपं आहे, खूप काही अवघड असं नाही आहे. तर तुमचं वजन नक्कीच कमी होणार आहे. जरी तुम्हाला PCOD असू द्या, थायरॉईड असू द्या, हार्मोन्स अनबॅलन्सचा त्रास असू द्या, कोणताही त्रास असू द्या, त्याच्यामध्ये वजन कमी होतं. पण स्वतःला वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःला ज्यावेळेस वेळ द्याल त्यावेळेस नक्कीच तुमचं पण वजन काय होणार आहे, कमी होणार आहे. तर मी इथे सर्व मी स्वतः पोट, मांड्या, शीटच्या भागाची, कमरेची चरबी कमी करण्यासाठी ज्या एक्सरसाइज केलेल्या आहेत की ज्या एक्सरसाइजने मला फायदा झालेला आहे, मी त्या एक्सरसाइज घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते. आणि कार्डिओ, त्याच्यानंतर ॲरोबिक्स, सूर्यनमस्कार असतात आपल्या वर्कआउटमध्ये. तर सूर्यनमस्कार बरेच मेंबर जे आहेत ना, ते 141, 131, 120, 108 असे सूर्यनमस्कार करतात. म्हणजे इतका छान स्टॅमिना पण वाढलेला आहे. तर तुम्हाला पण जर समजा अशा पद्धतीने एक्सरसाइज करायचं असेल, सूर्यनमस्काराचं पण काउंटिंग इतकं ठेवायचं असेल, तर नक्कीच तुम्ही क्लास जॉईन करू शकता. एक्सरसाइज झाल्यानंतर मी कोणतं एखादं फळ घेते किंवा प्रोटीन पावडर घरी बनवलेली आहे ती घेते. दुपारी 12 ते 1 वाजता मी माझं जेवण करते. तर इथे हिरव्या मुगाचं धिरडं, पापड, लाल भोपळ्याची भाजी आणि गाजर घेतलेलं आहे. तर असं मी दुपारचं जेवण घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, आजचा जो व्हिडिओ आहे दुपारचं माझं जे डेली रुटीन आहे दुपारपर्यंतचं, ते मी दाखवलेलं आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.